गेले काही दिवस राज्यात विविध ठिकाणी थंडीचा कडाका असल्याचं बघायला मिळालं. अजूनही काही भागात थंडीचा जोर असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता वातावरणात पुन्हा नवीन बदल होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. चला तर जाणून घेऊ राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल. 10 जानेवारीला राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्याचबरोबर काही भागात थंडीचा जोर कायम असणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात 10 जानेवारीला सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असण्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे. मुंबईतील किमान तापमानात वाढ झाल्याने मुंबईकरांना उकाडा जाणवण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. 10 जानेवारीला पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असण्याची शक्यता आहे. पुण्यातील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पुढील काही दिवसात पुण्यातील किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 जानेवारीला सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 11 जानेवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या पावसाची शक्यता असल्याचं देखील हवामान विभागानं सांगितलंय. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये 10 जानेवारीला सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. नाशिकमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 11 जानेवारीला सुद्धा नाशिकमध्ये पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये 10 जानेवारीला अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. नागपूरमधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. विदर्भात अजूनही थंडीचा जोर कायम आहे. राज्यात थंडीचा जोर कायम असताना आता तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. नाशिकमध्ये थंडी आणि पाऊस दोन्ही बघायला मिळणार आहे. विदर्भात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर विविध आजारांचा प्रादुर्भाव होताना देखील दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तर हा होता राज्यभरातील तापमान आणि हवामानाचा आढावा.